तो फ्रेंड्स, आज मैं आया हूँ प्राचीन कोकण, जो कि है रत्नागिरी के गणपतिपुले एरिया में। अभी मैंने टिकट लिया है और इसका जो टिकट की प्राइस है वो 50 रुपीज़ पर पर्सन है। 3 साल के ऊपर के सारे लोगों के लिए 50 रुपीज़ एंट्री फ़ीस है, और अगर कैमरा आप लाओगे तो उसका एक्स्ट्रा चार्ज आपको देना पड़ेगा 50 रुपीज़। तो चलिए एक्सप्लोर करते हैं और देखते हैं कैसा है ये प्राचीन कोकण। आप अगर प्राचीन कोकण आते हो अपने खुद के व्हीकल से, तो इसके लिए जो पार्किंग एरिया है वो मैजिक गार्डन के पास ही दी गई है। काफ़ी बड़ी पार्किंग एरिया है और इसके कोई कॉस्ट नहीं है, फ्री ऑफ कॉस्ट है। नमस्कार, आतमध्ये काय पाहणार आहात त्याची थोडक्यात माहिती सांगते तुम्हाला। कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटरने प्राचीन कोकण हे म्युझियम तयार केले। या ठिकाणी तुम्हाला 500 वर्षापूर्वीच्या कोकणाची समाजरचना, ग्रामरचना, व्यवसाय, वेशभूषा पाहायला मिळेल। त्याचबरोबर आतमध्ये आयुर्वेदिक वनस्पती आहे, नक्षत्र बाग आहे, जलदुर्ग प्रदर्शन आणि शंख प्रदर्शन। तिथे 165 प्रकारचे शंख आहेत आणि ही सर्व माहिती सांगायला सोबत आमचा गाईड असणार आहे। गाईडचा कुठलाही चार्ज नाही आहे, मात्र गाईड कंपल्सरी आहे। फक्त 10 मिनिटं थांबवतो, ग्रुप करून गाईड एक दिला जातो। 3 वर्षावरील सर्वांसाठी सेम तिकीट 50 रुपये आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॅमेऱ्याने जर फोटो काढणार असाल तर त्याचा वेगळा चार्ज 50 रुपये आहे। जैसे ही आप प्राचीन कोकण में एंटर करोगे तो वहीं पर लेफ़्ट साइड में एक काउंटर है जहाँ पर वो आपका टिकट चेक करेंगे। अगर आपने कैमरे के एडिशनल चार्जेस पे किया होगा तो वो लोग आपको आईडी कार्ड प्रोवाइड करेंगे। तो इसी काउंटर पे अगर आपको कुछ लंच वगैरह की ऑर्डर करनी हो, खाने पीने की चीज़ें की ऑर्डर करनी हो तो यहाँ पर कर सकते हो। यहाँ पे एंट्री करने के बाद आपको यहाँ पे वेटिंग काउंटर दिखेगा, जहाँ पर आप वेट कर सकते हो, और जब तक यहाँ से आपको जो गाइड है वो आगे लेकर जाएगा तो तब तक यहाँ पे आपको वेट करना है। नमस्कार, मी पूजा प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते। कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करत आहोत। आपली संस्कृती निसर्गातून फुललेली आहे। पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून कृतज्ञता व्यक्त केली आहे। पूर्वी प्रत्येक गावामध्ये राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत। त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाई। अशा विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही एक नक्षत्र बाग तयार केली आहे। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो। त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धनसौख्य, आरोग्य प्राप्त होते। बाहेर बोर्ड लावलाय प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार। एक्झिट करताना तुम्ही तो बोर्ड बघू शकता। याला पिंपळपार असे म्हणतात आणि हा जो दगडी कट्टा बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात। इकडे हा शिलालेख आहे। या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली। चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले। ही गुहा आहे, गुहा हे काळाचे प्रतीक आहे। गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, तर गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ। तर इथून पुढे पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची ग्रामरचना, समाजरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या, त्या पुढे पाहणार आहोत। गुहेतून येताना वाकून या। भगवान परशुराम। आपल्या पुराणात उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले। त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली संपूर्ण पृथ्वी त्यांनी दान केली आणि दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता। त्याच्याशी त्यांनी युद्ध केले व 40-50 किलोमीटर पाठीमागे ढकलले व या ठिकाणी सुंदर अशा कोकण प्रदेशाची निर्मिती केली। म्हणून या भूमीला परशुराम भूमी असे म्हणतात। त्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात। ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली। ती पूर्वी गणपतीच्या देवळापर्यंत होती। काळाच्या ओघात ती नष्ट झाली। आता ती फक्त आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते। वाघ आणि वाघाची गुहा दाखवले आणि या बाजूला गाव शिकार दाखवले बघा।
पूर्वीचे लोक गाव शिकार कसे करायचे ते इकडे दाखवलेत बघा। हे इथे त्रिफळाचं झाड आहे। त्रिफळाची फळं ही जंतुनाशक असतात, म्हणून यांचा वापर शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतो। तसेच याचा वापर गरम मसाल्यासारख्या पदार्थांमध्येही केला जातो। आणि या बाजूला माडीवाला दाखवलाय बघा, ताडी माडी काढणारा। हे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे। पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत। गावातील सगळे लोक इथे एकत्र येत असत। जर गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गाव प्रमुख न्यायदान करीत असे। आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभराची प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात व देवाचं दर्शन घेतात। तसंच आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो। पण जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हाच देव पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो। आणि आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा देवाला नमस्कार करून झाल्यानंतर गारणं घालतो। तसंच गारणं देवाला आपण इथे घालणार आहोत। सगळ्यांनी हात जोडून उभे राहा आणि त्यांच्या मागून होय महाराज म्हणा। हा इकडे सवाटा देव आहे। असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात, तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, म्हणून याला शिमग्याच्या बळी गाराणे घातले जाते। तसेच पशुबळी दिले जातात। इथे कडक लक्ष्मी दाखवले बघा। पूर्वी पोतराज लोक स्वतःला साबुकाने मारून घ्यायचे, ते असे गावामध्ये खेळ दाखवण्यासाठी यायचे, ते इकडे दाखवलेत बघा। इकडे कोळी समाज आहे। कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते, तरी लोक एवढी छोटी होडी घेऊन समुद्रामध्ये 8-10 तास मासेमारी करतात। कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा हे त्यांच्या होडीपेक्षा मोठ्या असतात, तरी लोक आपली होडी कुशलतेने वल्लवतात व पहाटेच्या वेळी घरी येतात। हा नाभिक आहे। पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती। नाभिक, सुतार, कासार, चर्मकार हे प्रत्येकाच्या घरोघर जाऊन सेवा पुरवीत असत। आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे। प्रथेप्रमाणे आपण खोताच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू। हे इथे खोताचं घर आहे। राजाचा गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत। धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान हा खोताचा असे। खोत हा गावचा प्रमुख असे। गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोताची असत। ही खोताची बायको आहे। कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या तसेच शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते। मासघराचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती। ही खोताची 2 मुले आहेत। ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत। हाच खेळ महाभारतात धर्मराज व दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला। त्याच्यामध्ये अस्थिदंती फासे असतात, शंखांच्या कवड्या असतात। त्या टाकून एक विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते। त्यानुसार या सोंगट्या पुढे मागे सरकावून हा खेळ खेळला जातो। घराचे छप्पर पहा, वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, खाली मोठे छप्पर। कोकणातील घरांमध्ये उष्णता फार असते। ही उष्ण हवा ह्या गॅपमधून बाहेर जाते व बाहेरची थंड हवा तिची जागा घेते, त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते। घरासमोर अंगण आहे। अंगणात तुळस आहे। इथे अडकितांचे जुने प्रकार दाखवलेत, ते तुम्ही बघू शकता। इकडे लहान मुलगा पाटाच्या पाण्यावर खेळताना दाखवलाय बघा। ही शेतकऱ्याची बायको आहे। ती शेतकऱ्याची मुलगी आहे। हा पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवलेला आहे, कारण शेतकऱ्याच्या घरात दरवर्षी पाळणा हलत असे। शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत, म्हणजे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत ही अस्तित्वात होती। आणि घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवलाय बघा। हे उचल आहे। पूर्वी याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जायचा। हा इथे कुंभार आहे। मातीशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असे। गणपती आले की गणपतीच्या वेळेला लाल मातीचे गणपती तयार करणे, दिवाळीच्या पंट्या तयार करणे, उन्हाळीच्या मडकी तयार करून ती प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोहोचवण्याचे काम हे कुंभाराचे असे। इकडे सोनार आहे। सोनार हा गावातील महत्त्वाचा घटक होता। गावातील स्त्रियांना लागणारे दागिने
तसेच देवदेवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम हा सोनार करीत असे। हा इथे वाणी आहे सौल राजापूर दाभोळ। या कोकणातील बंदरांना 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे। या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला। हा इकडे सुतार आहे कोकणातील 12 बलुत्र दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहेत ते सम इकडे दाखवले आहेत, त्यापैकी हा सुतार आहे। तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील। इकडे दरवेशी दाखवले बघा अस्वलाचा खेळ करणारा आणि त्याच्या बाजूला गारुडी दाखवले बघा सापाचा खेळ करणारा। हा इकडे लोहार आहे। शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम जसे सुताराचे असे त्याचप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे। हा तेली आहे। पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असत। शेतकरी आपल्या बागेतील खोबरे घेऊन तेलाकडे जात असे, तेली त्याच्यात एकच तेल पाडून देत असे। हा बुरुड समाज आहे। पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीनीय होता। व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते। प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे। बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुड करीत असे। हे स्वयंपाकघर आहे। प्रत्येक समाजाची स्वतंत्र शीख खाद्य संस्कृती असते। कोणत्याही दोन समाजाची खाद्य संस्कृती समान नव्हती। तसेच कोकणी माणसांची सविष्ट शीख खाद्य संस्कृती आहे। कोकणी माणसं आपल्या जेवणात भात व मासे मोठ्या प्रमाणात खातात। कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे आहे। व हे दोन रॉड उलट सुलट फिरवून आधी डाळ वाटून निघते। वाटलेली डाळ याच्या खाली पडते। तिच्या गोड पुरणपोळ्या केल्या जातात। इथे हे शेवया काढायचं लाकडी यंत्र आहे। वरती चहाची किटली आहे। त्याच्या बाजूला जेवणाचा डब्बा आहे। वरती पाण्याचा तांबे आहे। खाली 3 डब्बे आहेत। बाजूने 2 चमचे आहेत, त्याने तो लॉक केलेला आहे। आणि या बाजूला माहुरा बाजार दाखवले बघा इकडे। हा इथे कासार आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार प्रत्येकाच्या घरोघर जाऊन सेवा पुरवित असत, त्याप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे। हा पाणवठा आहे। पूर्वी प्रत्येक गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते, त्यामुळे पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते। ज्या ठिकाणी उंचवट्यावर 12माही पाणी असे तेथे धरण बांधून हे पाणी प्रत्येकाच्या घरोघरी पाटाच्या साहाय्याने नेले जात असे। या पाण्यावर आमच्या नाळी भोपळीच्या बागा व उन्हाळी भात शेती होत असे। उन्हाळी भात शेतीला पाणी भरपूर प्रमाणात लागत होते, तेवढे पाणी प्रत्येक गावामध्ये उपलब्ध होते। हा चर्मकार आहे। चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे। हा इथे धनगर आहे। धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्याकडे भरपूर धन आहे। हे खैराचं झाड आहे। याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून काथ तयार केला जातो। जो पानामध्ये खातात तो काथ वेगवेगळा आहे झाडाच्या आतल्या खोडापासून, व तो बघे सावलीमध्ये सुकून त्याच्या वड्या पाडल्या जातात, त्यापासून काथ तयार होतो। इथे हे मचाण आहे। पूर्वी अशा मचाणांचा वापर शिकारीसाठी किंवा फार मोठ्या भूप्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा। जर तुम्ही वरती जाणार असाल तर स्वतःच्या जबाबदारीवर तिघ चप्पल काढून जाऊ शकता। इथे मुखवटे आहेत। मुखवटे घालून फोटो काढणार असाल तर काढू शकता। पुढे विक्री केंद्र आहे, तिथे काही खरेदी करणार असाल तर करू शकता। इथून पुढे जायचं लास्ट पॉइंट आहे शंख प्रदर्शन, मग एक्झिट आहे। या ठिकाणी माझं गाईड संपलंय। इथून पुढे जायचंय। पुढे लास्ट पॉइंटला गाईड वेगळे आहेत। और ये है मचान जहाँ पे ऊपर जाके शिकार कर सकते हैं। मतलब वो ऐसा उन्होंने बताया है कि ऊपर जाके जंगल में जो शिकार किया जाता था तो उसके लिए मचान बनाया जाता था और यहाँ पे ऊपर जाके शिकार वगैरह करते थे। काफ़ी अच्छा है ये प्राचीन कोकण। अगर आपको पुराने कोकण में किस तरीके से रहा जाता था और कैसे यहाँ का कल्चर था कोकण का, वो सब जानना है तो उसके लिए बेस्ट प्लेस है यहाँ पे। और जो गाइड है वो भी काफ़ी अच्छे से आपको गाइड करते हैं, इन्फॉर्मेशन देते हैं। यहाँ पे छोटा सा शॉपिंग सेंटर जैसा भी इन्होंने बनाया है, तो आप यहाँ पर आके स्टोर्स भी यहाँ के एक्सप्लोर कर सकते हो। क्या प्राइस है अच्छी? 30 रुपीज़। यहाँ पे शरबत भी आपको मिल जाएगी। जो भी कोकनी फूड्स है, कोकनी मिठाई वगैरह, वो सारी चीज़ें आपको यहाँ पर मिलेगी।
ये जो पेड़ है वो शिवन का पेड़ है। इसका जो लकड़ा है वो काफ़ी अच्छा और हाई क्वालिटी का रहता है। और यहाँ पे इन्होंने कैंटीन जैसा छोटा सा रेस्टोरेंट टाइप ये लोग ने बनाया है, कोकनी नाश्ता जहाँ पर मिलेगा आपको। तो इस रेस्टोरेंट में आपको यहाँ पर भी आप ऑर्डर दे सकते हो या तो एंट्री पॉइंट पर भी आप ऑर्डर दे सकते हो। पूरा कोकणी नाश्ता और खाना आपको मिलेगा। गावसीमा आहे। आम्ही कोकणी माणसे फार श्रद्धाळू आहोत। जेव्हा आम्ही गावाबाहेर जातो, या गावसीमेवर जो देव आहे त्यांना आम्ही राखणदार असे म्हणतो। त्यांना नमस्कार करूनच आम्ही गावाबाहेर जातो, कारण आमची अशी श्रद्धा आहे की हा देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो। म्हणून आम्ही जगात वावरताना आत्मविश्वासाने वावरतो व यशस्वी होतो। तुम्ही जर श्रद्धाळू असाल तर तुम्ही यांना जरूर नमस्कार करा। इथून तुमचा पुढचा प्रवास सुखाचा व आनंदाचा होईल। नमस्कार। यहाँ पर अंदर ही आपको टॉयलेट की भी अच्छी फैसिलिटी इन्होंने प्रोवाइड करी है। तो फ्रेंड्स, ये था मेरा पूरा प्राचीन कोकण का व्लॉग। उम्मीद है कि आपको अच्छा लगा होगा और मैं आपसे ज़रूर रिक्वेस्ट करूँगा कि आप अगर रत्नागिरी में आते हो तो यहाँ पर ज़रूर विज़िट करना। यह लोकेटेड है गणपतिपुळे में। तो जो बीच है, गणपतिपुळे का जो बीच है, वहाँ से हार्डली 2 या 3 मिनट के डिस्टेंस पर ही आपको मिलेगा ये प्राचीन कोकण। और इसके बाजू में ये मैजिक गार्डन भी है, उसका भी व्लॉग आप मेरे चैनल पे देख सकते हो, जो मैंने पहले ही डाल दिया है। और आज मैं आया था स्पेशली प्राचीन कोकण के लिए, और आपने देखा ही होगा यहाँ की सारी इन्फॉर्मेशन यहाँ के जो गाइड है उन्होंने आपके साथ शेयर किए हैं और काफ़ी अच्छी इन्फॉर्मेशन दी है। आप अगर हिस्ट्री में, पुरानी चीज़ों में, एंटिक चीज़ों में अगर इंटरेस्ट रखते हो, अगर आपको वो देखना पसंद है और यहाँ का कल्चर, स्पेशली कोकण का कल्चर अगर आपको एक्सप्लोर करना है, तो ये सबसे बेस्ट प्लेस है। और मैं ज़रूर आपको रिकमेंड करूँगा यहाँ पर आओ। और यहाँ का जो पूरा नेचर है, इन लोग ने जो प्रिजर्व किया है पूरा इन झाड़ियों को, इन पेड़ पौधों को, और जिस तरीके के रोड इन्होंने बनाए हैं, अलग ही मज़ा आता है यहाँ पे आपको घूमने का। तो आज के व्लॉग में बस इतना ही। अगर आपको मेरा ये व्लॉग पसंद आया हो तो इसे लाइक, शेयर और मेरे इस चैनल को सब्सक्राइब ज़रूर करना।